नमस्ते मैत्रिणी, आज आपण आवळ्याची चटणी बघणार आहोत। पॅन मी गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण घालायचं आहे तेल। 1-2 चमचे घातलेलं आहे तेल। 5 आवळे घेतलेले आहेत, त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत। मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडत आली की आपण जिरे घालायचे, ते हातावर चोळून घालायचे। बडीशोप, हिंग, हरभऱ्याची डाळ घालायची, मेथी दाणे घालायचे। एक अर्धा चमचा घेतलेले आहे आणि 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे। चांगली व्यवस्थित कपड्याला पुसून घ्यायची आहे, मग घालायची आहे। चांगलं परतून घेऊया। डाळीला थोडासा ब्राऊन कलर आला पाहिजे। मेथ्यामुळे छान एक स्वाद येतो चटणीला। हिंग, मेथ्या, बडीशोप छान टेस्टी लागते आणि डाळीमुळे तर छानच लागते चटणी। म्हणून डाळ थोडीशी ब्राऊन करून घ्यायची आहे। यामध्ये घालायच्या हिरव्या मिरच्या, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि त्या अशा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, त्या परतून घेऊया। तुम्ही लाल मिरची सुद्धा घालू शकता। खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी। तुम्ही ओलं सुद्धा खोबरं घेऊ शकता, मी सुकलेलं खोबरं घेतलेलं आहे। कढीपत्ता, 20 ते 25 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहे। ते जास्त आपल्याला कुरकुरीत करायचं नाहीये। आणि आवळ्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहे। कच्चाच आवळा आहे, तो आता कापून घेतलेला आहे। 5 आवळे घेतलेले होते, हे पण आपण चांगलं परतून घेऊया। त्यामध्येच आपल्याला घालायचे हळद। त्याच्यावर झाकण ठेवूया। आवळा थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। यात मीठ घालून घेऊया, जेवढं लागतंय तेवढं चवीला। एकदा हलवून घेऊया आणि 1 मिनिट परत आपण झाकून ठेवणार आहोत। तर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, ती पण 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे। कोथिंबीरचे देठ सुद्धा घ्यायचे, त्यांना चव छान लागते। कोथिंबीरमध्ये ओलापणा असतो, तर तो जाईस्तच आपण ह्याला परतून घेणार आहोत। म्हणजे आपली चटणी जी आहे ती एक 8-10 दिवस तरी टिकते व्यवस्थित। पाण्याचा जर अंश राहिला तर ते चटणी खराब होते लगेच। हे मिश्रण आपलं परतून झालेलं आहे। आता हे गॅस बंद करते आणि हे गार करून घेऊया। हे मिश्रण सगळं मी ताटामध्ये काढलेलं आहे गार व्हायला। आता गार करून घेऊया। हे मिश्रण आपण या भांड्यामध्ये घालून घेऊया। आता ही बारीक करून घेऊया मिक्सरला। पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे, अशीच बारीक करायची आहे, कारण गुळानं मिठानं हे पाणी सुटणारच आहे त्याला। आता बारीक करून घेऊ। चटणी झालेली आहे बारीक करून, काढून घेऊयात आपण। मस्त अशी आंबट गोड तिखट अशी आवळ्याची आपली चटणी तयार झालेली आहे। आवळ्याचा सीझन आहे तरी नक्की रेसिपी करून बघा मैत्रिणींनो, छान होते। आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारी बेल येते ती ऑलवर ठेवून प्रेस करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।